नमस्कार, दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत असो। विनायक चतुर्थी। गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे। या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात। दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात। प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात। बाधा दूर करणाऱ्या श्री गणेशाची या दिवशी पूजा केली जाते। विनायक चतुर्थी ही मध्यान्ह व्यापिनी असावी लागते, अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्व असते। तर ज्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदय व्यापिनी असावी लागते। त्यात चंद्रदर्शनाला महत्व असते। हा दोन्ही चतुर्थी मधला मुख्य फरक आहे। प्रत्येक मासाच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे। मासातून 2 चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या 24 चतुर्थ्या झाल्या। गणेशाचे हे 24 अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहे। माघ शुक्ल चतुर्थीला कश्यप मुनी आणि आदिती या दाम्पत्याच्या पोटी गणपतीने महोत्कट विनायक नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले। विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे। उपवास शक्य नसेल तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून ओम सिद्धी विनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी। त्याचप्रमाणे अथर्व शीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी। अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही, शांत असते, संकट काळातही स्थिर असते, अशा गजाननाचे स्तोत्र। हे स्तोत्र मनोभावे पठण केले असता, तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह 21 किंवा सहस्त्र आवर्तने केली असता वाचासिद्धी येते, असा भाविकांचा अनुभव आहे। तव मातेचे आत्मरूप तू, ओंकाराचे पूर्ण रूप तू, कार्यारंभी तुझी अर्चना, विनायका स्वीकार वंदना। विनायक चतुर्थीची कथा। एक दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती नदी किनारी बसले होते। यावेळी वेळ घालवण्यासाठी म्हणून पार्वतीने शंकराला सारीपाट खेळूया असे म्हटले, पण या खेळात कोण जिंकलं हे कसं ठरणार? त्यामुळे मग शंकरांनी वाळलेल्या गवतापासून एक पुतळा बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली। त्यामुळे या पुतळ्यात जीव आला। त्यातून तयार झालेल्या मुलाला मग शंकरांनी सांगितले की आम्ही सारीपाट खेळणार आहोत, तेव्हा यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं हे तू सांगायचं। त्यानंतर त्या दोघांमध्ये सारीपाटाचे 3 डाव खेळले गेले। योगायोगाने 3ही वेळा माता पार्वती जिंकली। 3 डाव झाल्यानंतर त्यांनी या मुलाला विचारले की कोण जिंकले। यावर त्या मुलाने महादेव शंकर जिंकल्याचे जाहीर केले। त्यामुळे क्रोधित झालेल्या पार्वतीने या मुलाला लंगडा होण्याचा आणि चिखलात पडण्याचा शाप दिला। मात्र आपल्याकडून चुकून असं झाल्याचं म्हणत या मुलाने माता पार्वतीची माफी मागितली। थोड्या वेळाने माता पार्वतीचा राग शांत झाला। पार्वती मातेने या मुलाला सांगितले की या ठिकाणी गणेश पूजन करण्यासाठी काही नागकन्या येतील, त्यांच्या सांगण्यानुसार तू गणेश व्रत कर। असं केल्यानंतर मी तुझ्यावर प्रसन्न होईल। यानंतर पार्वती आणि शंकर कैलास पर्वतावर निघून गेले। एका वर्षानंतर त्या ठिकाणी नागकन्या आल्या, तेव्हा या मुलाने नागकन्यांकडून गणेश व्रताची माहिती करून घेतली। पुढे 21 दिवस सलग या मुलाने गणेश व्रत केले। त्यामुळे गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी या मुलाला वर मागण्यास सांगितले। तेव्हा तो गणपती बाप्पाला म्हणाला की मला एवढी शक्ती द्या की मी माझ्या आई वडिलांना सोबत घेऊन माझ्या पायाने चालत कैलास पर्वतावर जाऊ शकेन। गणपतीने त्याला मागितलेला वर दिला। यानंतर हा मुलगा चालत कैलास पर्वतावर गेला आणि शंकराला त्याने आपली कथा सांगितली। सारीपाट खेळलेल्या दिवसापासून पार्वती माता प्रभू शंकरावर रागावल्या होत्या। त्यामुळे या मुलाच्या सांगण्याप्रमाणे भगवान शंकरांनीही गणेश व्रत केले। त्यामुळे पार्वती मातेचा शंकरावरील राग शमला। त्यानंतर या व्रताचा विधी शंकरांनी माता पार्वतीलाही सांगितला। पार्वती मातेला आपला मुलगा कार्तिकेयला भेटण्याची इच्छा झाली। त्यांनी 21 दिवस गणेश व्रत केले। त्यानंतर कार्तिकेयाने स्वतःच येत पार्वती मातेची भेट घेतली। या दिवसापासून गणेश चतुर्थीचे हे व्रत सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारे व्रत म्हणून ओळखले जाऊ लागले। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.